नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम पी स्टडी सर्व्हिसच्या यूट्यूब चॅनलवर मी सुनील आपल्या सर्वांचं सहर्ष असं मनपूर्वक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता दिपावळीच्या अगोदर आपली एक प्रथम सत्र परीक्षा होईल. मग त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेत काय करता विद्यार्थी मित्रांनो, धडे तर शिकताच, पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक लेक्चर सिरीज सुरू करतोय. त्याचं नाव काय आहे? स्वाध्याय सिरीज. म्हणजे काय? प्रत्येक टॉपिकचं इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचसोबत मराठी असेल, ह्या सर्व विषयांची लेक्चर सिरीज आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करतोय विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आय एम पी स्टडी सर्व्हिस हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला चॅप्टर कोणता आहे आपला? भारतीय उपखंड आणि इतिहास. आता शाळेत खूप छान शिकला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, असं मी ग्राह्य धरतो. तर बघा आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा पहिला प्रश्न काय आहे, जो खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो. जास्त नवनीत वापरायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. पुस्तक वापरत चला. यातून काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचन होतं आणि वाचनानुसार तुमची बुद्धी चालते. मग आता पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हणजे काय? आता इतिहास म्हणजे काय हे आपल्याला नवनीतात लवकर भेटतं, पण आपण पुस्तक जर वाचलं तर आपल्याला टॉपिकमधलं सगळं नॉलेज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिळून जातं. तर बघा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? इतिहास म्हणजे काय? तर बघा, सुरुवातीला आपण उत्तर विद्यार्थी मित्रांनो शोधून त्यांना अंडरलाईन केलेलं आहे. तर बघा, भारतीय उपखंड आणि इतिहासमध्ये इथं काय दिलं विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न पहिल्याचं हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणतं हे? इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. कळतंय विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा एकदा हे तुम्हाला वाचून दावतो उत्तर याचं. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. याला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो? इतिहास असं म्हटलं जातं. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहतात त्यांनी उत्तर तुमचं नोट करत चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जास्त परीक्षेच्या वेळेस अभ्यास करावा लागणार नाही. तर बघा आता दुसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो याचा? बघा दुसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? मान मान दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कुठला आहे बघा? मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? म्हणजे दीर्घकाळ मानव कुठे राहतो? तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या अनुषंगाने तर मानवाला ज्या काही ठिकाणी जगण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा सहजरित्या उपलब्ध असतात अशा ठिकाणी मानव राहतो. तरी पण आपण पुस्तकी भाषेत उत्तर काय आहे याचं पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. सगळा विद्यार्थी मित्रांनो मी अभ्यास करून याची उत्तरं शोधलेली आहेत. बघा याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्याला जगण्याची साधने असतात. म्हणजे हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? या उत्तराच्या अगोदर जगण्याची ही विद्यार्थी मित्रांनो साधने दिलेली आहेत. बरोबर. आता ही साधने ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशाच ठिकाणी मानव राहतो. बघा, त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जेथे असेल तेथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पूर्ण हे उत्तर लिहिलं तरी पण अगदी बेटर आहे. जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर उत्तर लिहिता येत असेल किंवा लिहायचं असेल, तर तुम्ही फक्त हे जे आहे का, हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता परीक्षेला प्रश्न आल्यानंतर. काय आहे याचं उत्तर? जगण्याच्या साधनांची मुबलकता म्हणजे ज्या ठिकाणी जगण्याचं साधन खूप असेल, त्याच ठिकाणी मानव काय करतो? जास्त दीर्घकाळ वस्ती करतो. हे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2चं उत्तर. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. प्रश्न क्रमांक 3. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? म्हणजे डोंगराळ प्रदेशात विद्यार्थी मित्रांनो पीक पिकवता येत नसतं. बरं का. ऊस, गहू, ज्वारी, बाजरी अशा काही पिकांचं पीक त्यांना घेता येत नसतं. कारण का ते
जमीन असते ना त्या ठिकाणची अशी उताराची जमीन असते. त्यामुळे तिथं पाणी जास्त थांबत नाही. पाणी डायरेक्ट उताराच्या दिशेने वाहत असतं. मग पीक कसं येणार त्या ठिकाणी? पीक हे येऊ शकत नाही. तर बघा याचं उत्तर काय आहे? घटक क्रमांक 1 पाहतोय विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा उत्तर शोधलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मी. बघा इथं आहे उत्तर याचं. बघा उत्तर काय आहे? उत्तर इथं आहे. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. शिकारीवर आणि जे जंगलातून मिळते ते खायचं. उदाहरणार्थ फळं असतील, त्यासोबत मग काय म्हणतात की मध काढण्यासाठी मोहोळ, जे पिंपळ, मोठी-मोठी झाडं याच्यावर आधारित असतात किंवा त्याच्यावर बसलेले असतात. मग जंगलातून अनेक घटकांचं उत्पादन ते घेत असतात. ते बाजारात विकून काय करत असतात? ते आपला उदरनिर्वाह करत असतात. तर बघा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी कशावर विद्यार्थी मित्रांनो? शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या अधिक पदार्थावर ते अवलंबून असतात. ओके. कळतंय? कळलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बघा आता चौथा प्रश्न कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न कोणता आहे? भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये आपल्याला एक काय दिले तर ह्यांनी एक हडप्पा संस्कृतीचं या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. म्हणूनच काय आहे या 4 नंबर प्रश्नाचं उत्तर काय आहे तर हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात नागरी काय आहे तर प्राचीन संस्कृती आहे. कोणती? हडप्पा. विद्यार्थी मित्रांनो माहीत असावं तुम्हाला हडप्पा संस्कृती. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे 4चे 4 प्रश्न समजले असतील असे ग्राह्य धरतो. खूप मोठे व्हिडिओ जास्त का बनवत नाही तर तुम्हाला रटाळ वाटू नये म्हणून. कळतंय? सगळ्या स्वाध्यायांचा काय करतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ हे असेच येत राहतील. धन्यवाद.